मला जन्मसिद्ध हक्क आहे तो मी मिळवणार अशी शिवगर्जना करून इंग्रजांना हादरवून टाकणारे थोर देशभक्त लोकमान्य टिळक, आदरणीय व्यासपीठ व पूज्य गुरुवर्य तसेच माझ्या प्रिय मित्रमैत्रिणी सर्वांना मला नमस्कार. मी विराज प्रवीण खामकर. मी आज तुम्हाला लोकमान्य टिळकांबद्दल 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी ते चिखली या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. तसेच त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई होते. ते लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे व आत्मविश्वास व निर्भीडपणा हे त्यांचे गुण होते. एके दिवशी शाळेत हा प्रसंग घडला की त्यांची मधली सुट्टी झाली होती. काही मुलांनी शेंगा खाल्ल्या व टरफले तिथेच फेकून दिली. शिक्षक आल्यानंतर शिक्षकांनी सर्वांना विचारले, टरफले कोणी फेकल्यात? पण कोणी काहीच बोलेना. असे बोललो पण लोकमान्य टिळक पण शिक्षकांनी सर्वांना छाडे दिला. पण लोकमान्य टिळक बोलले, मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही. शिक्षक म्हणाले, तुला छडी खायची नसेल तर तू वर्गाच्या बाहेर जा दप्तर घेऊन. मग आपले लोकमान्य टिळक आपले दप्तर घेऊन घरी निघून गेले. हा प्रसंग त्यांचा शाळेत घडला होता. केसरी व मराठा ही वृत्तपत्रे त्यांनी सुरू केली. शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे त्यांनी आवाहन दिले. लोकांना एकत्र येण्यासाठी त्यांनी गणेशोत्सव व शिवजयंती हे सण सुरू केले. इंग्रजांवर आवाज उठवल्याबद्दल त्यांना खूप वेळा तुरुंग जावे लागले. मांडेलातील तुरुंगात त्यांनी गीता रहस्य हा खूप मोठा ग्रंथ लिहिला. ब्रिटिशांनी त्यांना अशांततेचे जनक मानले होते. अशा या महान नेत्याचे 1 ऑगस्ट 1920 रोजी निधन झाले. या थोर नेत्यात माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद.